नमस्कार, शुभ सकाळ. 27 जानेवारी, आज 26 जानेवारी, दुसरा दिवस. सकाळी सकाळी नवीन मुंबईत पाऊस पडतो. तर तुम्हाला रस्ता पूर्ण ओला झाला आहे. अचानक हे काचा बघा, सगळ्या एकदम पाण्यानं भरलं आहे. अचानक पाऊस पडायला लागला. तर आपण गाडीकडे निघालो सकाळी सकाळी. गाडीवर निघाली, गाडी जायची तयारी. अलीकडे जागा नव्हती म्हणून गाडी पण पार मागं लावल्या. तिकडं पार ते बस स्टॉपच्या पण त्या साईडला. त्याच्यामुळे आता काही थोडं लांब सकाळी चालत जायला लागते. आजचा दिवस कसा जातो आणि काय माहिती. बघू, दिवसभराचे अपडेट भेटेल तुम्हाला. समोर गाडी लावल्या ती बघा. ही आता पाऊस जोरातच यायला लागला एवढा. पावसाचा काहीतरी उपयोग करून घेऊ. नवी मुंबई इंटरनॅशनल अजून चालू झालं नाही, तर नवी मुंबई एअरपोर्ट आहे. तर थांबवण्यात येत नाही तिथे. खाली झालेल्या गाडी हात दाखवतात, थांबा थांबा थांबा. कशाला थांबायचं इथं? मस्त आहे, मस्त बनवलं. त्याचं माझे काच जरा खराब झाले, ते पुसली मागायची, त्याच्यामुळे क्लिअर दिसत नव्हतं. असा रस्ता आहे. एअरपोर्टवर बुकिंग एक्सेप्ट होती, पण ती एक्सेप्ट की मग हे होतं, ड्रॉप लोकेशन समजत नाही. त्याच्यामुळे तिथं जायचं, पिन टाकायची आणि ती सांगतील तिकडे घेऊन जायचं. म्हणजे पिन टाकल्यावर त्यांचं ड्रॉप लोकेशन येणार. ते कुठलं ड्रॉप लोकेशन येणार त्याचं पैसे पण दाखवत नाही. तर त्याच्यामुळे कसं किलोमीटर पडतंय ते पण. त्याच्यामुळे इथे एक्सेप्ट नाही केलं बरे. इथनं डायरेक्ट जायचं उलव्याला. इथं जवळ आहे, उलव्यात जाऊन बघायचं कुठली भेटते का नाही. मला बोललं ना ते बुकिंग अशाच पडतात, कुठं जायचं काय करतात ते अशा बुकिंग पडतात. आता ह्याच्यावर लोकेशन दिले, ड्रॉप लोकेशन ना हे दिलं या, पैसे किती होणार, किती किलोमीटर, काहीच दिलं नाही. तिथं ओके करायचं, जायचं तिथं खाली जाऊन कस्टमरला बसवायचं आणि त्यांचं पुढं ते सांगणार. असं कुठं असतं का? मग अशी गाडी पुसली आणि आता परत बघा. म्हणजे एवढं काही खराब झाले नाही, खाल्लं झाले ते पावसामुळं. ही खाल्लं खराब झालं व्हायचं. हिरानंदिनी ठाण्याच्या पूर्ण इकडे लास्ट टोका, म्हणजे हिरानंदनीच्या लास्ट टोकापाशी आले. हिरानंदनी ठाण्याची. मग अशी पवईच्या हिरानंदनी होतं, तिथून आता वाढ पडलेलं इकडचं. आता
वाशीला निघालोय पण तिकडे खूप ट्रॅफिक दाखवते, कारण की आता इकडे तिकडे म्हणजे इथं ठाण्याचा मेन रोडला खूप ट्रॅफिक दाखवते. तर बघू किती ट्रॅफिक आहे, बघू तुम्हाला दाखवाय भेटलं तर थोडंसं फार दाखवेल, कारण की पूर्ण ट्रॅफिक कव्हर करायला खूप टाइम जाईल. आता निघालोय पिकअपला, वाशीत भेटूया. मित्र असला तर तिथं एक आहे, तो भेटला तर भेटूया त्याला पण. गॅस पण संपलाय आणि इकडे हे पण संपलंय, पेट्रोल पण संपलंय. म्हणजे पेट्रोल थोडं, गॅस पूर्ण संपत आलाय. आणि मी आता हे पेट्रोल पंप इथं गॅस भरायचा आणि तिकडे पुढे जाऊन पेट्रोल पण भरायचं आहे. ह्याच्यात होतो, ठाण्यात होतो, ठाण्यातनं वाशीत आलो. आता तुम्हाला बोललेलं दाखवतो म्हणून, पण मॅपनं आतनं गावागावातनं कुठनं आणलं काय माहीत फिरून, लवकर घेऊन आलो. मेन हायवेला गेलो असतो ठाण्याला तर खूप जाम होता, 1.5-2 तास लागला असता. पण मॅपनं आतमधनं फिरून आणलं. मला पण रोड माहिती नव्हता, मॅपच्या भरोशावर आलेलो. तरी म्हटलं पॅसेंजर काहीतरी बोलणार म्हणून, आणि पॅसेंजरनं विचारलंच कुठल्या रस्त्याने घेऊन जातेस म्हणून. म्हटलं काय माहिती, मॅपवर दाखवते त्या साईडला हे आहे म्हणून, जॅम लागलाय म्हणून आतमधून घेऊन आलोय. अरे ठीक आहे म्हणून. लय दिवसात नाही पेट्रोल पंप आलोय. पेट्रोल पंपचं नाही, आमचं एक वेगळं नातं होतं, ते सांगेल कधीतरी. मी जॉबला होतो तिथलं तवाचं, वाशीचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल गॅस भरला आता हे बघा. पेट्रोल टाकलंय 500चं, ते काटा कधी वर येतो काय वाला, टाइम लागेल त्याला. गाडी बंद करून पूर्ण क्लोज करून परत चालू केली. मी आता रिलायन्समध्ये बनसोलीला, इथं आतमध्ये समोर तुम्हाला दाखवतो. देवा हेलिकॉप्टर दिसलं का? हे हेलिकॉप्टर आहे, हे इथं काही हे वालं, हे निळंवालं कोणतरी आलं असेल आता. हो पुढून दिसलं तर मी तुम्हाला दाखवेल. अंबानी इथं येतो, अंबानी वगैरे मस्तपैकी. इथं स्पीड लिमिट असते 30ची, हे कार्ड देते तर 30ची स्पीड लिमिट. त्याच्यावर गेलं तर जे गाडीतनं आलेलं असतं त्या एम्प्लॉईवर फाईन बसतो. भाई 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. हेलिकॉप्टर कुठे गेलं? हेलिकॉप्टर ते बघा. तो बनवलंय असं एकदम. ही पार्किंग तर किती मोठी बनवली त्यांनी. रस्ता एकदम भारी, टॉपचं एकदम हरियाली बनवून ठेवली इथं. शॉवर वगैरे म्हणजे हे काय म्हणतात त्याला, काय माहिती, फाउंटन. हे इथं स्टेडियम आहे. हे समोर स्टेडियम आहे फुटबॉलचं वगैरे, काय माहिती कसलं आहे. पार्किंग किती मोठी बघा. रिलायन्सचं स्टेडियम आहे. तर आपल्याला बाहेर जायचं आहे. जायला पण समोरून एक लेफ्ट आहे. मॅच वगैरे मोठे मॅच होत असतील इथे. फुटबॉलचं ग्राउंड आहे थिंक. मला वाटते मी कुठेतरी जाऊन फसायला नको. इथून
मुंबई इंडियन्स मला वाटतं इथंच प्रॅक्टिसला वगैरे येत असतील. आता इथून लेफ्ट मारायचा. थांबा मी परत येतो. इथं आले होता ते कार्ड घेतील, तुम्हाला दाखवतो. हा माणूस कार्ड घेईल आणि डिक्की चेक करेल. चेकिंग. आज काही नाश्ता आणला नव्हता. आता इथं 11:30 वाजले, 12:30 वाजले. 12:30 नाही, 1 वाजले. जेवून घेऊया. सावली भेटली थोडीशी. एक मिनिट. आपण टाइमपास करत बसायला नवीन जेवून घेतो. काय आणलंय तुम्हाला पहिलं दाखवतो ते, आणि हे जेवून घेतो. हे बघा, एक डबा सुकट आहे. आणि याच्यात भाकरी. आता ताव मारतो पाठदेशी, म्हणजे परत पुढे बुकिंग घ्यायला चालू. मी पहिला इकडे कामाला होतो. ते डिलिव्हरी करायचं ना पहिला मी फार्मसीमधून. तर तुम्हाला दाखवतो एक रस्ता इथं आतमध्ये जातो, तो दाखवतो. एक मिनिट. हे बघा, आता ही बस कुठं जाते समोर बघू दे. नाही, तिकडे नाही गेली. तर आतमध्ये जाताना रस्ता दिसतोय का? ती बघा, ती स्कूटी गेली ती आतमध्ये, म्हणजे या रस्त्याला आतमध्ये, पूर्ण असं आतमध्ये एकदम. साईडनं झाडे आहेत. याचं कसं आता एक साईड म्हणजे तशी सिंगल रोड आहे आणि दोन्ही साईड. तिथं पहिलं सानपाडा घेऊन यायचो, म्हणजे मी एरियावर घेऊन यायचो. हा सानपाडा. ही बिल्डिंग दिसते काचाची. या काचाच्या बिल्डिंग मध्ये दादा कामाला आहे. तिथे कामाला आहे तिथं. हा, त्या रोड मध्ये मस्त जागा आहे आतमध्ये. तिथं मी आलो ना, तर पटापट डिलिव्हरी करून कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी आम्ही असंच, मी एकटाच यायचो ना, त्याच्यामुळे असंच बसायचं. आणि त्याच्या आधी मी आणि माझा एक मित्र येतो, आम्ही 2 जण बसायचो. टाइमपास करत तो मजा यायची. म्हणजे मजा नाही यायची उन्हात दिवसभर फिरून थोडासा वेळ. आणि तिकडे पण ऑफिसमध्ये कोणाला माहिती नव्हतं की असं जाऊन टाइमपास करतो. आणि ती एक वेगळी मजा होती. आता आपण पाम बीचला आहे बघा, पाम बीचच्या रोडला. तर बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.